जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला नेवासा पोलिसांनी अटक केली आहे। अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रोडवर कराड अमृततुल्य जवळ उस्तर दुमाला शिवारात अरुण वाघ राहणार नारायणवाडी यांचे मोटरसायकलला दोन अनोळखी इसमांनी मोटरसायकल आडवी लावून आणि त्यांना धमकावून एकानं त्यांचे हात धरून दुसऱ्यानं त्यांच्या खिशात असलेला विवो कंपनीचा मोबाईल आणि 500 रुपये बळजबरीनं काढून घेत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं ते पळून गेले। याबाबत नेवासा पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिलेल्या सूचनेनुसार अचूक तांत्रिक विश्लेषणाआधारे संबंधित गुन्हा गणेश बनसोडे आणि विधी संघर्षित बालक निलेश मावस या दोघांनी केल्याचं निष्पन्न झालं होतं। गुन्ह्यातील आरोपी गणेश बनसोडे याचा शोध घेत असताना याची माहिती घेत असताना तो छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यातून 1 वर्षासाठी त्याला हद्दपार केल्याची माहिती मिळाली। त्यानंतर गणेश बनसोडे हा राहत्या घरी आला असल्याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक करण्याकरिता पथक आरोपी बनसोडे याच्या घरासमोर गेले असता पोलिसांना पाहून गणेश बनसोडे हा घराच्या पाठीमागील शेतात जोरात पळून जाऊ लागला। पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्याचा 2 किलोमीटर पळत मोठ्या शिताफीनं पाठलाग केला असता आरोपी शेतातील उंच वाढलेल्या गिन्नी गवतात लपून बसला। तपास पथकाने त्याचा गिन्नी गवतात बारकाईनं शोध घेत त्याला ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस स्टेशन येथे आणलं। तेथे त्याच्यावर हद्दपार कालावधीत परवानगीशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर ताब्यातील आरोपीस अटक केल्यानंतर त्याचा आधी एनसीआर घेऊन तालुका दंडाधिकारी नेवासा यांच्या समक्ष ओळख परेड घेतली असता फिर्यादी वाघ यांनी त्यास 2 वेळेस तात्काळ अचूक ओळखलं। आरोपीकडे पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असताना त्याच्याकडे कौशल्यानं विचारपूस केली असता संबंधित गुन्ह्यात चोरी गेलेला मोबाईल जप्त केला। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या सूचनेनुसार नेवासा पोलिसांनी ही कारवाई केली आहे। प्रतिनिधी अल्ताफ इनामदारसह ज्ञानेश सिन्नरकर, न्यूज टुडे 24 नेवासा।